नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की जीमेलचं जर स्टोरेज फुल झालं तर ते कमी कसं करायचं. तर त्याच्यामध्ये काय काय सेव्ह होतं जीमेलमध्ये, तर आपले गुगल फोटोज, व्हिडिओ जे काय असतं ते सेव्ह होतं. तर चला पाहूया आपण जीमेलचं स्टोरेज फुल झाल्यावरती कसं एरर येतं ते. आता मी जातो माझ्या जीमेल अकाउंटमध्ये. हे बघा, मला आउट ऑफ स्टोरेज म्हणून मला असा मेसेज येतो वरती कंटिन्यू. तर तो मला आता रिमूव्ह करायचा आहे. तर मी मेल वगैरे बरेचसे जे मेल महत्त्वाचे नाही ते डिलीट केलेले आहेत, पण तरी पण हा स्पेस काय कमी होत नाही आहे. तर आता मला त्यासाठी जे फोटोज आणि व्हिडिओज आहेत ते मला कमी करायचे आहेत गुगल अकाउंटमधून. तर त्यासाठी आपण आता पुढे जाऊयात. तर आता मी जाणार आहे गुगल क्रोममध्ये. गुगल क्रोममध्ये गेल्याच्या नंतर तिथे मी टाईप करणार गुगल फोटोज. ते टाईप केल्याच्या नंतर बघा असं ओपन होईल. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन घेणार आहे मी, एडिट, ऑर्गनाइज, सर्च अँड बॅकअप. हे ओपन झाल्यावरती आता याच्यामध्ये बघा मी डेस्कटॉप साईट जी आहे ती ऑन करणार आहे, जेणेकरून आपल्याला डेस्कटॉप मोड इथे दिसेल आपल्याला. ते आल्याच्या नंतर बघा इथे व्ह्यू इमेज दिसते बघा, त्याच्यावरती क्लिक केलं. त्याच्यानंतर इमेजवरती क्लिक केलं. आता बघा खाली स्टोरेजवरती क्लिक करतो आहे मी, आणि इकडे सेकंड लास्ट जो ऑप्शन आहे रिकवर स्टोरेज त्याच्यावरती क्लिक करतो आहे मी, लर्न मोरवरती. आणि हा बॉक्स जो आहे जो चेक करून सबमिट करतो आहे. तर हे केल्यावरती काय होतं मित्रांनो, की आपले जे व्हिडिओज आणि फोटोज आहेत जे की जास्त साईज घेतात आपल्या स्टोरेजसाठी, तर ते साईज ही कंप्रेस करतं हा ऑप्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला जे स्टोरेज आहे तो आपल्याला रिकवर होऊन जातो. जो आता आपल्याला फुलचा एरर जर दाखवतो आहे माझ्या जीमेलमध्ये, तो आपल्याला इथे आपोआप कमी करून भेटतो. तर हा एरर बघण्यासाठी आपण आता थांबूयात 1-2 सेकंद. आता बघा, हे बघा 13 GB वरती आलं माझं, 15वरून 13वरती आलं. धन्यवाद.